आज सकाळी बोलत असताना संजय राजाराम राऊतनी मोदी साहेब आणि अमित भाई शाह हे ठाकरेंचे आणि पवारांचे लाभार्थी आहेत आणि परिवारवादवर त्यांनी भाष्य केलंय। ज्यांचा परिवारात नाही त्यांनी परिवारवादवर बोलू नये, ज्यांचा परिवार नाही त्यांनी परिवारवादवर बोलू नये हा वेगळा विषय आहे। पण स्वतःचा परिवार असताना दुसऱ्यांच्या परिवाराला स्वतःचा परिवार बोलणं हे पण चुकीचं आहे। असे असंख्य उदाहरणं संजय राजाराम राऊतची आहेत। आता स्वतःचा राऊत कुटुंब असताना पाटकराचं कुटुंब माझंच कुटुंब असं का म्हणावं, हाही प्रश्नाचं उत्तर संजय राजाराम राऊतनी द्यावं। आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आणि आदरणीय मोदी साहेबांचे, आदरणीय अमित शाह साहेबांचे फार वेगळे संबंध होते। हा उभा महाराष्ट्राला माहिती आहे, उभ्या देशाला माहिती आहे। हिंदुत्व ह्या विषयावर हे सगळेचे सगळे वर्षानुवर्ष एकत्र आलेले आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी कधीही हिंदुत्व ह्या विषयावर तडजोड केली नाही आणि म्हणूनच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती ही वर्षानुवर्ष ही हिंदुत्वावर होती। तुमच्यासारखा हिंदुत्वाच्या नावाने शेण खाल्लेलं नाहीये, म्हणून तुमची आणि आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची तुलनाच होऊ शकत नाही। बाळासाहेबांचे आणि मोदी साहेबांचे आणि अमित शाह साहेबांचे संबंध वेगळे होते। ते संबंध टिकवण्याचं काम उद्धव ठाकरेंना जमलं नाही हेही सांगितलं की अमित शाहजींचे सुपुत्र जय शाह यांनी काय खूप सिक्स मारले आहेत का म्हणून त्यांना क्रिकेटमध्ये एवढं मोठं पद दिलेलं आहे क्रिकेट बोर्डचं। मग त्याच दृष्टिकोनातून मला संजय राजाराम राऊतला विचारायचं आहे, मग तुमच्या मुलीला महाविकास आघाडी असताना वाईनचा कॉन्ट्रॅक्ट का दिला गेला? खूप वायनरी आहेत का त्याच्या, किंवा दिवसभर वाईन पिण्याची सवय आहे का? त्या चौकटीत विचारू शकतो का मी की तुमच्या मुलीला देशातला सर्वोत्तम खिचडी बनवते ती म्हणून खिचडीचे पैसे तिच्या अकाउंटमध्ये टाकले? कुठलाही होतकरी तरुण अगर आपल्या मेहनतीने भारतीय क्रिकेटला अगर पुढे घेऊन जात असेल, मोठं करत असेल, तर त्याचं तुम्ही कौतुकच करायला पाहिजे। पण ते न करता तुमच्या या घाणेरड्या राजकारणाच्या या मानसिकतेमुळे मग त्या चौकटीमध्ये तुमची ही मुलगी वाईन क्षेत्रामध्ये आणि खिचडी क्षेत्रामध्ये किती अग्रेसर आहे ह्याची माहिती जरा पुढच्या पत्रकार परिषदेमध्ये द्या। संजय राऊत असं देखील म्हणाले, सरकारचा हा अंतरिम बजेट नाही तर सरकारचं हे अंतिम बजेट आहे। हे आता आहे ना, हे डायलॉग ऐकून माझे आता अर्धे केस सफेद व्हायला लागलेले आहेत। नाही आमचं सरकार पडलंय, कारण का गेल्या फेब्रुवारीपासून ज्या वेळापासून हे महायुतीचं सरकार आलंय त्या वेळापासून हा बोंबलतोय की फेब्रुवारीमध्ये पडणार, मार्चमध्ये पडणार, मग सप्टेंबरमध्ये आलं, मग त्याचा आणि त्याचा तो कवळा पेंग्विन बोलायला लागला डिसेंबर बघणार नाही। डिसेंबर पण बघितलं, आता आलो आम्ही आता मार्च पर्यंत, आता आमची टर्म संपायला आली, आता 24ला आम्ही परत निवडून जाणार। आमचं काय सरकार पडत नाही, पण तू आणि तुझा मालकाचा मुलगा अगर आता बाहेर किती दिवस राहतो यावर थोडी चर्चा करू। असं आहे ना, अमित शहाजींमध्ये तुझ्यासारख्या गद्दारीचे गुण नाही।
तुझा मालक मुख्यमंत्री असताना हॉस्पिटलमध्ये असताना जे तुझ्या जुन्या सहकारी राहुल कनालनी जे काय पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं, तू तेव्हा 5-6 आमदारांना तेव्हाच्या शिवसेनेच्या वाल्यांना बोलून तुला मुख्यमंत्री कसा बनता येईल स्वतःचा मालक हॉस्पिटलमध्ये असताना, तसे घाणेरड्या सवयी, तशी घाणेरडी वृत्ती आणि गद्दारीचं रक्त हे अमित भाईंचं नाही आहे. अमित भाईंना माहिती आहे की ह्या देशाचं नेतृत्व आदरणीय मोदी साहेबच करतायत. म्हणून तू उगाच तुझ्या तोंडाने एवढे मोठ्या माणसांची नावं घेऊ नकोस. संजय राऊत असं देखील म्हणतात मशाल आणि तुतारी आता लोकांमध्ये पोहोचलेली आहे. किती लोकांमध्ये पोचली आहे? म्हणजे मैत्री बंगल्यामध्ये पोचली आहे आणि मातोश्री बंगल्यामध्ये पोचली, त्याच्या बाहेर गेलेलीच नाहीये. म्हणजे तुतारी आणि ही जे मशाल आहे, आणि पहिलं तर लोकसभेपर्यंत आणि विधानसभेपर्यंत तुमच्याकडे तुतारी आणि मशाल तरी राहील का ह्याच्यावर पहिला विचार करू, मग तुतारी वाजवत बसा सगळीकडून. आता कुठून वाजवायचे हे ठरवा. सर मनोज जरांगे पाटिल को लेकर एक एफआईआर दर्ज हुई है, साथ ही एसआईटी की जांच हो रही है। विरोधियों का कहना है कि ये एक तरह से आंदोलन को दबाने की कोशिश की जा रही है, इस पर क्या कहेंगे? ऐसा है, अभी आप कल का न्यूज का आप मेरे को आज पूछेंगे तो मेरा कल का ही जवाब आज ही वही आएगा कि जो अभी एसआईटी की चौकसी शुरू हो गई है कि वो इंक्वायरी शुरू हो गई है, इंक्वायरी में जो सच है और दूध का दूध पानी का पानी हो जाएगा. इसलिए थोड़ा रुकते एसआईटी के इंक्वायरी के लिए. सर उद्धव ठाकरेंचा एक साथीदार म्हणजे रवींद्र वायकर आता लवकरच शिंदे गटात प्रवेश करत आहे, शिवसेनेत प्रवेश करत आहे. त्यावरून देखील संजय राऊत आणि टीका केली आहे, त्यांच्यावर दबाव आहे असं म्हणतात. असं आहे ना, प्रत्येकाला आपल्या भविष्याची चिंता आहे हे ना. सगळ्यांना माहिती आहे की बाबा आता असलेल्या उभाटामध्ये आमचं भविष्य राहिलेलं नाहीये आणि ह्या संजय राजाराम राऊतमुळे उरली सुरली उभाटा पण आता डुबणार आहे. म्हणून या संजय राऊत जेवढा सकाळी उठून आपला थोबाड उघडत बसेल, बोंगा वाजवत बसेल, हळूहळू हळू आवळून हम दे हमारे दोत राहणार आहे, त्याच्यामध्ये जास्त काय उरणार नाही. सर टीएमसी की नेता है जोरेश्वर मंडल, उन्होंने कहा है कि भाजपा को जो वोट देगा उसको हम काटेंगे. ऐसा है ना, तो अभी वो टीएमसी के नेता कोलकाता में वो बात करेंगे तब तक ठीक है, महाराष्ट्र में आएंगे तो उनका हाथ का क्या करना है हम लोग सोच लेंगे. सर एक और बात है कि कर्नाटक में राज्यसभा में कांग्रेस ने अच्छी 6 सीटें जीती, उनमें से एक नेता है नासिर, उनकी रैली में सर पाकिस्तान जिंदाबाद के नारे लगे. इसमें कुछ नई बात नहीं है. कांग्रेस ये मुस्लिम लीग का दूसरा नाम ही है, क्योंकि जिधर जिधर कांग्रेस की सत्ता है वहाँ वहाँ पाकिस्तान के झंडे लहराते हैं, वहाँ वहाँ पाकिस्तान जिंदाबाद के नारे देते हैं. वो जो जिसको टिप्पू सुल्तान जिसको हम लोग टिपिया बोलते हैं, टिपिया की लाल करने का काम ये कांग्रेस वाले ही करते हैं. इसलिए उनको राहुल गांधी के साथ अभी एक ही बार उनको पाकिस्तान भेजने का वक्त आ गया है. इतना ही पाकिस्तान की याद आ रही है ना, तो उनको इंडिया में रखने, भारत में रखने का जरूरत ही नहीं है. भारत न्याय यात्रा लेके डायरेक्ट पाकिस्तान गाड़ी घुमा के यू टर्न मार के. महाराष्ट्र की सरकार ये वड़ा पाव की गाड़ी नहीं है ना, इधर से उठा के उधर रख देंगे, शटर बंद कर देंगे. और ये संजय राजाराम राउत का पुराना डायलॉग हो गया. अभी हमेशा हर फरवरी में, अब फरवरी आ गया अभी गिर गया, मार्च में आ गया अभी गिर जाएगी, फिर नवंबर में आएगा अभी गिर जाएगी, फिर उनके साथ उनका वो आदित्य ठाकरे आता है अभी गिर जाएगी. ऐसा बोल बोल के वो अभी साल भर 1.5 साल 2 साल हो गया है. ना आदित्य ठाकरे का आवाज बदला है, ना हमारी सरकार गिरी है. देखिए, जय शाह जी ने जो हमारा बीसीसीआई के सेक्रेटरी है, जो क्रिकेट क्षेत्र में बहुत बड़ा काम कर रहे हैं, और उन्होंने कितने 6 मारे ये सवाल पूछने का अधिकार ये संजय राजाराम राउत को है क्या? फिर वही अगर नियम उनके बेटी को अगर लगाए तो महाविकास आघाड़ी के वक्त उनके बेटी को वाइन का कॉन्ट्रैक्ट क्यों दिया गया? उनके बेटी का क्या वाइनरी है क्या पूरे महाराष्ट्र में, या पूरा दिन वाइन पीने का शौक है क्या बेटी को? खिचड़ी बना, खिचड़ी का भी पैसा उनके बेटी के एक अकाउंट में गया है. भारत की सबसे अच्छी खिचड़ी उनकी बेटी बनाती है क्या हाथ से? इसलिए मुझे ऐसा लगता है कि किसी का बेटा कोई भी हो, अगर वो क्षेत्र में अगर अच्छा काम कर रहा होगा तो उसकी प्रशंसा करनी चाहिए, जबकि ये गंदी राजनीति करने की जरूरत नहीं है. मोदींचा आज यवतमाळ दौरा आहे,
तासांच्या कार्यक्रमासाठी 12 करोड 70 लाख रुपये खर्च केलेला आहे असं विरोधकांनी टीका केलेली आहे. हा चूर झाला पैशांचा. हे पैसे जर शेतकऱ्यांसाठी वापर आदरणीय पंतप्रधान जेव्हा राज्यात येतात तेव्हा तो राज्य त्या पद्धतीची तयारी करणं त्या राज्याची जबाबदारी आणि कर्तव्य असतं. पण आदरणीय पंतप्रधान नुसते येत नाहीत, खाली हात कधीच आलेले नाहीत. त्यांनी जेव्हा आपल्या राज्यामध्ये आलेले आहेत ना, आपल्या राज्याला भरभरून देऊन गेलेले आहेत. म्हणून 12 करोड अगर खर्च केले असतील त्याच्याही 4 पट निधी आपल्या राज्याला आमचे पंतप्रधान देऊन जातील. म्हणून 12 करोड बद्दल विचार करण्यापेक्षा देशाच्या जनतेच्या आणि राज्याच्या जनतेचा काय फायदा होईल पंतप्रधानांच्या दौऱ्याबद्दल, किती निधी आपल्या राज्याला भेटेल, किती प्रकल्प आपल्या राज्याला भेटतील, यावर मला वाटतं विचार करायला पाहिजे. पण तेवढा मोठा विचार आमच्या विरोधकांचा नाही आहे. सर, पेपर फुटी प्रकरणी रोहित पवारांनी थेट देवेंद्र फडणवीसांवरती आरोप केले आहेत की पेपर फुटी प्रकरणाची एसआयटी चौकशी लागली नाही, म्हणजे त्यामागे फडणवीसांचा हात असेल किंवा मग एकनाथ शिंदेचा हात असेल. बरोबर आहे. रोहित पवारचे केस सफेद का आहेत ते पण फडणवीसांमुळेच आहेत, है ना. त्याचा आडवं तेडवं वजन का वाढलंय ते पण फडणवीसांमुळेच आहे. आता उद्या सकाळी अगर घरात पाणी नाही आलं ते पण फडणवीसांमुळेच आहे. बरं झालं यांच्या घरात आता उद्या आदित्य ठाकरेचं लग्न का नाही झालं ते पण फडणवीस साहेबांमुळेच देतील. ते बघणार नाही त्याचे थेरं काय असतात 7:30 नंतर, है ना. म्हणून उगाच उठसूट फडणवीस साहेबांचं नाव घेण्यापेक्षा तुम्ही स्वतः सत्तेमध्ये असताना काय दिवे लावले ते पहिलं बघ. आणि तुझ्यामुळे तू आपल्या पक्षाचा संजय राजाराम राऊत झालेला आहेस. जेवढा थोबाड उघडशील तेवढी उरली सुरली शरद पवार गट पण संपणार. सर, पुण्यात तुमच्या कुटुंबियाचा एक मिनिट मराठी सर, पुण्यात तुमच्या फॅमिलीच्या मालमत्तेवर पालिकेने कारवाई केली आहे. डेक्कन भागात असलेल्या आर डेक्कन येथील व्यावसायिक जागेचा जवळपास 3,77 लाख रुपये कर जो आहे तो भरला नव्हता. त्याच्यामुळे आता पुण्याच्या महानगरपालिकेने ठीक आहे ना, कारवाई केली असेल तर त्या पद्धतीने आमचे लोक बघतील आणि असतील ते पैसे भरून टाकतील. त्याच्यात ती नियमामध्ये अगर कारवाई असेल त्याच्यामध्ये आक्षेप काय. उद्या ते पैसे अगर आम्ही वाचवले असते तर त्याची वेगळी बातमी झाली असती ना. आता म्हणून चांगलं आहे, कारवाई होऊन दे, आम्ही ते पैसे भरतो. देखिए ऐसा है कि वो डेवलपमेंट क्या हुआ है वो आपको एसआईटी में जो कोई ऑफिसर्स है वो आपको अच्छी तरह से बता सकते हैं कि क्या एसआईटी में इंफॉर्मेशन बाहर आ रहा है, कितने लोगों का इंक्वायरी शुरू है. अभी हम लोग को कुछ चीजें मालूम है पर हम लोग नाम इंफॉर्मेशन बाहर नहीं दे सकते. थोड़ा वक्त रुक जाइए, आपको सारा इंफॉर्मेशन मिल जाएगा. बुलाएगी तो हम जाएंगे ना, किसने रुका है. मैं तो रुका हूँ जाने के लिए. चला, थैंक यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.